नमस्कार, मी सुजाता शिरसाट शेकडे. टाइम्स डिजिटलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 बातम्या. गोव्यातील डिचोली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अरुण साळसकर, विजय सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. खेडमधील जगबुडी नदीवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झालाय. अपघातस्थळी मदत ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले असून सुदैवाने अपघातात कोणीही जखमी नाही. देवगड येथे मुक्तद्वार सागर वाचनालय तांबळडेग येथे थोर समाजसेवक साने गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी देवानंद केळुसकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुरुडमध्ये पावसाने दमदार सुरुवात केली आहे. आतापर्यंत 180 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे बोर्ली रस्त्यावर तळ साचले, त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. दोडामार्ग तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून बाजारपेठेत पाणी झाले. गटारांची साफसफाई न झाल्याने नागरिकांची तारांबळ उडते. ग्रामपंचायतीने तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिकांकडून होते. नागोठणे येथील कल्पतरू हॉटेलला रात्री साधारण 1 ते 1:30च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत नजीकच्या आणखी 2 दुकानांना आग लागली असून दुकानातील लाखोचा माल जळून खाक झालाय. रात्री उशिरा अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्यांवर झाडे कोसळून वीज सेवा ठप्प पडली आहे. पहिल्याच पावसामुळे वीज वितरण कंपनीचे नियोजन फिके पडले असून नागरिकांनी त्याबाबत संताप व्यक्त केलाय. अलिबाग तालुक्यातील राज्य मार्गावरील पात्रदेवी घाट रस्ता सोगाव मार्गावर आदिवासी बांधवांकडून विविध रानभाज्यांची विक्री केली जाते. रानभाज्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असल्याने ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करणे आणि महिलांच्या प्रश्नासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अधिवेशन संपताच राज्यव्यापी दौरा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे पदाधिकारी आणि सर्व जिल्हा अध्यक्ष यांची एक बैठक त्या ठिकाणी घेतली. जवळपास 3 तास बैठक त्या ठिकाणी झाली आणि म्हणूनच राज्यभरामध्ये राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करण्याबरोबरच महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आम्ही केली. महाड औद्योगिक परिसरात प्रदूषित पाण्यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडलेला दिसून येतोय. प्रदूषण रोखण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असमर्थ ठरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो. तर या होत्या आजच्या टॉप 10 बातम्या. अशाच माहितीसाठी पाहत राहा टाइम्स डिजिटल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.